आज रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी महाराष्ट्र योग शिक्षक संघ आणि विनेस कल्चर असोसिएशनच्या माध्यमातून आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 108 सूर्यनमस्कारचा इव्हेंट आज इथे आयोजित केलेला होता. तर त्यानिमित्ताने सूरजजी भोईर हे मैत्री संस्थेचे अध्यक्ष आहेत, लेखक, कवी प्लस एक सुंदर गायकसुद्धा आहेत. त्यांना आपण इथे प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केलं होतं. तर सरांना विचारतो मी, आजचा जो इव्हेंट होता तो तुम्हाला कसा वाटतो? महाराष्ट्र योग शिक्षक संघ आणि विनस अकॅडमीच्या वतीनं आज जो 108 नॉट आऊट जो योगाचा कार्यक्रम करण्यात आला आणि त्याच्यामध्ये वयाच्या 82 वर्षापासून ते वयाच्या 5 वर्षापासून सगळी मंडळी सहभागी झाली. हा एक खरोखर एक डोळ्यात भरणारा क्षण होता. कारण हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं, जान है तो जहान आहे असं म्हटलं जातं. त्यामुळं जर आपली प्रकृती आणि आपलं शरीर उत्तम ठेवायचं असेल तर योगा हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी ही सगळी मंडळी, आपण सगळी मंडळी या उपक्रमात सहभागी झालात. आमचे मित्र मुंबई योग शिक्षक संघाचे अध्यक्ष, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सर्व कवी संतोषजी खरडमोल यांची विशेष मेहनत या कार्यक्रमाला दिसली. आमची सर्व टीम या उपक्रमात सहभागी होती. मैत्री संस्था असेल, लेक लाडकी अभियान असेल, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती असेल, दैनिक मुंबई मित्र असेल, अभिजित राणे असतील, या सगळ्यांनी ह्या उपक्रमाला, मनीषा मांढरे मॅडम असतील, अनेक सहकाऱ्यांनी या उपक्रमाला, गुरुदत्त वागदेकर असतील, या सहकाऱ्यांनी पाठिंबा आणि सहकार्य दिलेलं आहे. मला वाटतं 108वर न थांबता आपल्याला हजारो असे सूर्यनमस्कार करायचे आहेत, ज्याने आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये योगाचा हा फ्लोरा फुलवायचा आहे. पुन्हा एकदा ह्या आपल्या उपक्रमास मनापासून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. तसेच आपण महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरकार समोर एक आपण महाराष्ट्रासाठी योग आयोग लागू करा यासाठी आपण बरेच आंदोलनं केलेली आहेत आणि बरेचसे पत्रव्यवहार देखील केलेले आहेत. तर त्याच्या संदर्भात आपण अजून पुढे स्टेप काय घेऊ शकतो? नक्कीच एक योग आयोग शासनाने लागू करावा, महाराष्ट्र शासनाने. कारण आपले प्रधानमंत्री जे आहेत मोदीजी, ते 21 जूनला योगा डे साजरा करतात. पण योगा रोज असला पाहिजे अशी आपली भूमिका आहे लाईफच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि त्या दृष्टीने एक योगा आयोग स्थापन करावा ही मागणी आपण अनेक वर्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, याच्या आधीचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, यांच्याकडे केलेली आहे. पाठपुरावाही आपण करतोय. संतोष खरडमोल आणि सर्व टीम जी आपली महाराष्ट्र योग शिक्षक संघाची टीम आहे ही पाठपुरावा करते. थोड़ा वेळ जाईल, सरकार के घर में देर होती है मगर अंधेर नहीं होता है ऐसा कहते हैं. तो हम लोग कोशिश करेंगे और जिस प्रकार से हमने योगा की कोशिश की उस प्रकार से इसके पीछे भी लगेंगे, क्योंकि आयोग स्थापन होने के बाद उसमें एक सिस्टम आ जाएगी और सिस्टम के द्वारा और उसका प्रबोधन प्रचार प्रसार होगा. तो हम लोग प्रयास ज़रूर करेंगे. ऑलरेडी हमने पत्र व्यवहार किया है, देवेंद्र जी से एक मुलाकात भी करेंगे, हमारे सीएम है उनके साथ, और ये प्रयास करेंगे कि योगा आयोग लागू हो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे होते सूरज भोईर सर, मैत्री संस्थेचे अध्यक्ष. आणि जसे की योग आयोगाबद्दल आपण बोललेलोच आहोत. त्यानंतर या इव्हेंटसाठी ज्यांनी जी काही सहकार्य केलेले आहेत, जसे इकडचे स्थानिक आमदार विद्या ठाकूर जे आहेत, आमचे मोठे बंधू अभिजितदादा राणे आणि आणखीन 1-2 स्पॉन्सर्स, या सर्वांचाही मी या इव्हेंटकरिता आभार व्यक्त करतो. उपस्थित साधक आपल्या सर्वांचाही इथे आपण उपस्थित राहिलात, वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचाही आभार व्यक्त करतो. आणि सूरज सरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. कॅमेरामॅन परी सहित मी संतोष खरडमोल, विशाल, महाराष्ट्र. Audio Jungle.